इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास, पाठ क्रमांक 1, आपल्या अवतीभोवती. बहुपर्यायी प्रश्न. अध्ययन निष्पत्ती 3.95.6 वस्तू, पक्षी, प्राणी, वैशिष्ट्ये, उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिय वापरून त्यांच्यातील साम्य व भेदाचा वापर करून गट तयार करतात. प्रश्न पहिला. सजीवांचे कोणते 2 गट पडतात? पर्याय 1 प्राणी व पक्षी, 2 प्राणी व वनस्पती, 3 सजीव व निर्जीव, 4 माणूस व प्राणी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्राणी व वनस्पती. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी निर्जीव कोणते ओळखा? पर्याय 1 वेली, 2 गुलाबाचे झाड, 3 खुर्ची, 4 चिमणी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 खुर्ची. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय 1 दगडाला पिल्ले होतात, 2 कोंबडी पिल्लांना जन्म देते, 3 वेली निर्जीव असतात, 4 वनस्पती हालचाल करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वनस्पती हालचाल करतात. प्रश्न चौथा. टिंबटिंबच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. पर्याय 1 मूळ, 2 खोड, 3 जमीन, 4 फांदी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 मूळ. प्रश्न 5. टिंबटिंबमुळे वनस्पतींचे पोषण होते. पर्याय 1 पाऊस, 2 कसदार माती, 3 वारा, 4 ऊन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कसदार माती. प्रश्न 6. टिंबटिंब अन्नाची गरज असते. पर्याय 1 निर्जीवांना, 2 सजीवांना, 3 अजीवांना, 4 साजीवांना. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सजीवांना. प्रश्न 7. निर्जीव वस्तूंमध्ये कोणामुळे बदल घडून येतात? पर्याय 1 वाऱ्यामुळे, 2 पाण्यामुळे, 3 सजीवांमुळे, 4 निर्जीवांमुळे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सजीवांमुळे. प्रश्न 8. पुढीलपैकी सजीव नसलेला कोण? पर्याय 1 काकडीचा वेल, 2 गोगलगाय, 3 वडाचे झाड, 4 रेल्वेचे इंजिन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रेल्वेचे इंजिन. धन्यवाद.